नमस्कार मित्रांनो, आपण आज एक्सप्लोर करणार आहोत गोवा येथील सर्वात प्रसिद्ध असलेला बागा बीच। आता सध्या उन्हाळा चालू झाला असल्यामुळे आत्ताची या बीचची परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहूया। मित्रांनो, हा गोवा येथील सर्वात प्रसिद्ध बागा बीच आहे। मित्रांनो, हे बघू शकता, बीचला लागून असलेल्या या हॉटेल्समध्ये देखील जास्त पर्यटक दिसत नाही। हे पाहू शकता तुम्ही, हे बीच सॅक्स देखील पूर्णपणे रिकामे आहेत। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, सध्या बीचवर पर्यटकांची संख्या अतिशय कमी झालेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये कडक ऊन पडल्यामुळे येथे सध्या पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे। मित्रांनो, बघू शकता, या ठिकाणी सेलिंग बोट देखील उपलब्ध आहेत। या बोटमध्ये एका वेळी 2 ते 4 पर्यटक बसू शकतात। मित्रांनो, बागा बीचवर गर्दी नाही म्हणजे काय सुख असतं हे आज मला कळतंय। एरवी इथे चालतानाही लोकांचा धक्का लागतो, पण आज पहा, हा अथांग समुद्र आणि ही शांत वाळू फक्त तुमच्यासाठी असल्यासारखी वाटते। जर तुम्हाला स्वतःसोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर एप्रिलमध्ये या ठिकाणी नक्की या। बागा बीचवर आज एवढी शांतता आहे की असं वाटतंय हा संपूर्ण बीच फक्त आपल्यासाठीच सजलाय। एप्रिलमध्ये येण्याचा हाच खरा फायदा असतो। मित्रांनो, बघू शकता, मागे एकही माणूस नाही। सेल्फी आणि रील्ससाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी कोणती असूच शकत नाही। मित्रांनो, हे पहा, बागा बीचवरचं वॉटर स्पोर्ट तिकीट काउंटर। इथे तुम्हाला पॅरासेलिंग पासून जेटस्की पर्यंतच्या सगळ्या राईड्सची तिकिटे मिळतात। एप्रिल महिना असल्यामुळे येथे अजिबात लोकांची गर्दी दिसत नाही।
मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या वॉटर स्पोर्ट्सच्या बोटी आहेत, परंतु येथे पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे या बोटी वरती लावण्यात आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही या बीचवर ठिकठिकाणी अशा प्रकारचे लाईफ गार्ड टॉवर लावलेले आहेत. समुद्राच्या लाटा, पाण्याचा प्रवाह आणि पोहणाऱ्या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी लाईफ गार्ड या टॉवरवर बसतात. मित्रांनो, हे पाहू शकता या ठिकाणी आपल्याला थोडेफार पर्यटक पाण्यात पोहताना दिसतात, परंतु येथे सध्या आपल्याला एकही विदेशी पर्यटक दिसत नाही. मित्रांनो, हे पहा, एरवी इथे उभं राहायलाही जागा नसते, पण आज हा अथांग समुद्र आणि ही शांत वाळू जणू फक्त आपल्यासाठीच सजली आहे. मित्रांनो, या बीचवरील वाळू देखील कोकणातील बीचपेक्षा थोडी वेगळी आहे. बघू शकता तुम्ही ही वाळू कशी आहे ती. मित्रांनो, गोव्याच्या बागा बीचवर अशी शांतता पाहायला मिळणं हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. आज इथे ना पर्यटकांचा आरडाओरडा आहे, ना सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी. मित्रांनो, समुद्रात मज्जा करताना तुम्हाला ही पिवळी दोरी दिसत असेल, हिला हलक्यात घेऊ नका. ही तुमची लक्ष्मण रेषा आहे. या दोरीच्या आत राहूनच तुम्ही सुरक्षितपणे पोहू शकता. याच्या पलीकडे जाणे धोक्याचं ठरू शकतं, कारण तिथे पाण्याचा अंदाज येत नाही. बागा बीचवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही उत्तम सोय केलेली आहे. मित्रांनो, या बागा बीचवर ही बोट तुम्हाला जाताना दिसत आहे. ही बोट मच्छीमारी करून आलेली आहे आणि येथे त्यांच्या बोटी लावलेल्या दिसतात आपल्याला. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, सूर्यास्तानंतर बागा बीचचं रूप पूर्णपणे बदलतं. हे पहा, इथले शॅक्स, ही रोषणाई आणि समुद्राच्या लाटांचा आवाज एक वेगळीच जादू तयार करतात. गोव्याची खरी नाईट लाईफ अनुभवायची असेल तर बागा बीचला पर्याय नाही.